नमस्कार, मी मयूर विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आताची एक मोठी बातमी समोर आली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। एका अनोळखी ईमेल वरून विमानतळ पोलीस ठाण्याला हा धमकीचा मेल आला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान धमकीचा हा मेल येताच मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। आज सकाळी विमानतळ पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सेवक्कू शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये दावा करण्यात आला आहे। दरम्यान धमकीचा मेल येताच यंत्रणा सतर्क झाली आहे। तर ज्या ईमेल आयडी वरून हा धमकीचा मेल आला आहे त्या ईमेल आयडीच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी धमकी देणाऱ्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 125, 351, 134 आणि 351(1) ख अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।